वंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। गाथा नंबर 47 है। नाणं धनं च कुवदी धनिणं जहनाणिणं च दुविहेहिं भण्णन्ति तः पुधत्तं एयत्तं चावितच्चण्णु। काय सांगितलं अर्थ? ज्याप्रमाणे ज्ञान आणि धन पुरुषाला ज्ञानी आणि धनी करतं, अशा दोन प्रकारांनी सांगितलं जातं, त्याचप्रमाणे तत्वज्ञांच्याद्वारे पृथक्त्व आणि अन्यत्व दोन रूपाने सांगितलं जातं. म्हणजे जिथं भेद आहे तिथं सुद्धा आणि जिथं अभेद आहे तिथं सुद्धा सांगितलं, जीवाला व्यपदेश केला जातो. ज्ञानी आणि धनी हे उदाहरण म्हणून सांगितलं. मग तसंच अन्य गुणांच्या अपेक्षेने, अन्य परिग्रहाच्या अपेक्षेने पण आपण लावू शकतो. काल जयसेनाचार्यांची टीका बघितलं होतं. थोडक्यात काय सांगितलेलं? 4 प्रकाराने भिन्नत्व सांगितलं. सांगा कोणाला आता रिवाइज करा तुम्हीच. काय काय सांगितलं ते 4 गोष्टी? कशाच्या अपेक्षेने अभिन्न आणि कशाच्या अपेक्षेने भिन्न आहे. म्हणजे भिन्न व्यपदेश, भिन्न संस्थान, भिन्न संख्या आणि भिन्न विषय असणाऱ्या धनाने भिन्न अशा त्या जीवाला धनी असं म्हणलं जातं. तसंच अभिन्न असणारं ज्ञान, त्याचं व्यपदेश, संस्थान, संख्या आणि विषय हे सगळं अभिन्न असताना सुद्धा जीवाला ज्ञानी असं व्यपदेश केला जातो. म्हणजे अभिन्न पक्षात सुद्धा आणि भिन्न पक्षात सुद्धा या 4 गोष्टी सांगितल्या जातात. तर हे दृष्टांत आणि दार्ष्टांत सांगितलं. आता पुढं काय सांगतात बघू. जयसेनाचार्यांच्या टीकेचे शेवटचे एक 7-8-6 लाईनच्या वर आहे. कोणाकडं पुस्तक असलं तर बघा तसं. दृष्टांत व्याख्यानम गतम, अशा प्रकारे दृष्टांताचं व्याख्यान केलं. तथा अन्यत्र दार्ष्टान्त पक्षे अपि यत्र विवक्षित द्रव्यस्य भेदेन व्यपदेशादयः भवन्ति तत्र निश्चयेन भेदः ज्ञातव्यः. पूर्वगाथा कथित क्रमेण देवदत्तस्य गौः इत्यादी. तसेच अन्यत्र दार्ष्टान्त पक्षामध्ये सुद्धा जेथे विवक्षित द्रव्याचं भेदाने व्यपदेशादी केला जातो तेथे निश्चयाने भेद जाणण्यायोग्य आहे. पूर्वगाथा कथित क्रमाने जसं की देवदत्ताची गौ इत्यादी. काय कळलं? आता हा दृष्टांत सांगितला वरती, जसं धनाने धनी होतो, ज्ञानाने ज्ञानी होतो, हे दृष्टांत सांगितलं. आता दार्ष्टांत म्हणजे तुम्हाला द्रव्यगुणामध्ये कसं घटवायचं हे सांगायला लागले की द्रव्याचं जिथं भेद आहे पराशी, तर त्यांनी कसं घेतलंय, उसी प्रकार अन्य दार्ष्टान्त पक्ष में भी जहाँ विवक्षित द्रव्य के भेद से व्यपदेश आदि होते हैं वहाँ, जसं की आता तुम्ही या शरीराला काय म्हणताय, किंवा हे शरीर सकट जीव आहे तर जीवाला तुम्ही मनुष्य म्हणताय किंवा स्त्री म्हणताय, पुरुष म्हणताय, तर हा व्यपदेश करताय ना. मग एका द्रव्याचं एका द्रव्याकडून दुसऱ्या द्रव्याला आपण केलेलं नाव आहे हे व्यपदेश म्हणायचं ना, त्याला संज्ञा म्हणा, व्यपदेश म्हणा. मग एका द्रव्याकडून दुसऱ्या द्रव्याला आपण नाव टाकलेलं, मग दोन्ही द्रव्यांचं प्रदेश भिन्न आहेत. आता सांगा, जीवाचे आणि शरीराचे प्रदेश भिन्न आहेत का अभिन्न आहेत? जीव आणि शरीर आता एका ठिकाणी आहे तर त्याचे प्रदेश भिन्न का अभिन्न? भिन्नच आहेत. कारण शरीर इथं पडलेलं दिसून येते जेव्हा मेल्यावर पुढे जाताना, म्हणजेच इथं असताना सुद्धा एकत्र भिन्न प्रदेशीच आहेत ते. मग 2 द्रव्य वेगवेगळी आहेत त्यामुळे त्यांचे प्रदेश सुद्धा भिन्न आहेत. जरी एका प्रदेशाला आम्हा म्हणतात ना, एका सुईच्या टोकावर 6 द्रव्य आहेत तेवढ्या आकाश प्रदेशामध्ये, म्हणून काय ते एकमेक झाले का? त्यांचे प्रदेश भिन्न भिन्नच असतात जरी ते एकाच प्रदेशावर स्थित आहेत तरी सुद्धा. मग ते सांगतात तिथं की जिथं विवक्षित द्रव्याच्या भेदाने व्यपदेशाधिक होतो तेथे निश्चयाने भेद जाणण्यायोग्य आहे. म्हणजे जिथं भेद रूपाने व्यपदेश केला तिथं निश्चयाने भेदच जाणार.
जसं की उदाहरण देवदत्ताची गाय. आता दोन देवदत्ताची पण म्हणतोय आणि दोन द्रव्य भिन्न असताना एक पण जोडतोय त्यांचं. मग ते दोन द्रव्य वेगवेगळे आहेत तर त्यामुळं तिथं त्यांचे प्रदेश भिन्न असल्यामुळं त्यांच्यात पृथक्त्व आहे. आणि तिथं निश्चयाने भेदच जाणणे योग्य आहे. भलेही तिथं तुम्ही अभेद करून सांगताय त्याची गाय असं, पण तरी सुद्धा तिथं ते भेदरूप आहे. म्हणजे व्यवहाराने एक म्हणून सांगताय पण निश्चयाने भेदरूपच आहे. देवदत्ताची गाय म्हटल्यावर देवदत्ताशी अभिन्न व्हायला पाहिजे. जसं की देवदत्ताचं ज्ञान म्हणतो आपण, देवदत्ताचा आनंद म्हणतो, मग ते त्याच्याशी अभिन्न आहे. पण असं ती गाय काय त्या पुरुषाशी अभिन्न नाही. जसं त्या दोघांमध्ये प्रदेश भिन्नता आहे, द्रव्य भिन्नता आहे, त्याप्रमाणे सांगितलं त्यांच्यात निश्चयाने भेदच जाणणे योग्य आहे. पुढं यत्र पुनः अपि अभेदेन व्यपदेशादयः भवन्ति तत्र निश्चयेन अभेदः ज्ञातव्यः. वृक्षस्य शाखा जीवस्य वा अनंत ज्ञानादयः गुणाः इत्यादिवत इति. आता हे एका भेदाच्या अपेक्षेने सांगितलं की व्यवहाराने अभेद आहे पण निश्चयाने तिथं भेदच आहे. उदाहरण काय दिलं होतं, देवदत्ताची गाय लिहित असला कोण तर तसं लिहा. देवदत्ताची गाय लिहिलं तर त्याच्यामध्ये निश्चयाने भेद आहे आणि व्यवहाराने अभेद म्हणून सांगतोय आपण. आणि तेच दुसरं घेतला पक्ष काय आता, वृक्षाची शाखा किंवा जीवाचे अनंत ज्ञानादी गुण. मग यांच्यामध्ये व्यवहाराने आपण सांगतोय कथन करताना की जीवाचा ज्ञान गुण, तरी सुद्धा ते सांगितलं व्यवहाराने सुद्धा अभेद आहेत आणि निश्चयाने सुद्धा अभेद आहेत. जेव्हा चाचीचे जोडतोय त्यावेळेस तिथं ते त्याचं म्हणून दाखवतोय ना आपण. त्यामुळं भिन्न रूप द्रव्यामध्ये पण चाचीचे जोडू शकता आणि अभिन्न द्रव्यामध्ये पण असं जोडला जाऊ शकतो संबंध. मग व्यवहाराने तर दोन्हीकडं पण अभेद आहे असं सांगतोय, पण निश्चयाने पहिल्या पक्षात भेद आहे, या दुसऱ्या पक्षात अभेद आहे. कारण जीव आणि ज्ञान हे वेगळ्या वेगळ्या प्रदेशामध्ये राहत नाहीत. जहाँ पुनः अभेद से व्यपदेशादि होते हैं वहाँ निश्चय से अभेद जानना चाहिए. जैसे वृक्ष की शाखा जीव के ज्ञानादि अनंत गुण इत्यादि के समान. समजते का? काही अडचण असेल तर विचारा. इथपर्यंत तुम्हाला गाथा आणि त्याचा अर्थ भाववासना करण्यासाठी खुलासा करून स्पष्ट सांगितलंय. आता ह्याच्या पुढे सांगतायत ते अध्यात्म आहे. त्याच्या आधी थोडंसं आपण वर्णिजींचं काय सांगितलेलं आहे वाचते मी. त्यांनी एक खुलासा करताना चांगलं घेतलंय, थोडंसं विस्तार मी वाचून दाखवते. व्यवहार कथन का निश्चित लक्ष्य भैया व्यवहार कथन को निश्चय दृष्टि का सच न मान लो. व्यवहाराने जरी म्हणताय माझं शरीर तरी सुद्धा निश्चयाने ते एक नाही, दोनच आहेत, भिन्न भिन्नच आहेत. किसमें क्या कहा गया है, किसका संकेत किया गया है उसे सच मानो. जैसे माता अपने बच्चे को गोद में लेकर 8 बजे रात को छत पर खड़ी होकर चंदा मामा दिखाती है. बरोबर. देखो बेटा वह है चंदा मामा. दिसला का? अंगुली से दिखाती है. कहीं वह अंगुली ही चंदा नहीं बन गई, पर उस अंगुली के सहारे से उस सीधे मार्ग से निरखे तो चंदा दिख जाएगा. जर तो मुलगा त्या बोटालाच धरून बसेल तर चंद्र दिसणार का? मग तसं तुम्हाला सांगतायत ते व्यवहाराचं कथन आहे, पण वाचक शब्द आहेत, याच्याद्वारे तुम्हाला त्या वाच्यापर्यंत जायला पाहिजे. तर नुसतं म्हणलं मी शुद्ध आत्मा आहे, या शब्दाला धरून बसला तर आत्मा दिसणार का? मग या वाचक शब्दातून पुढे जाऊन अभेद तसा मी ही अनुभूती व्हायला पाहिजे, तर तिथं तो निश्चयाचा विषय मिळाला असं म्हणलं जाईल. मग सांगितलं काय? बसा 5 मिनिट. 5 मिनिट काय सांगितलं आम्ही आत्ता उदाहरण की लहान मुलाला तुम्ही चंद्र दाखवायचं आहे. कसं दाखवता? त्याला म्हणली त्याची आई घेऊन गेली गच्चीवर आणि सांगितली तो बघतो आहे ना तो चंद्र आहे. तर तो मुलगा त्या बोटाकडेच बघत बसला. बोट दाखवत होती ना आई, त्या बोटाकडून तिला ते चंद्र दाखवायचं होतं, पण मुलाने काय पकडलं? बोट पकडलं. मग त्याला कधी चंद्र दिसणार? नाही दिसणार. मग जो
संकेत केलाय त्याच्याद्वारे ज्याला दाखवायचं तिकडं बघायला पाहिजे, त्याचं जाणून घ्यायला पाहिजे, स्वरूप ज्ञान करायला पाहिजे तर दिसणार. मग तसं इथं काय सांगतात आचार्य की तू जीव आहे, तू करता नाही, अकर्ता आहे. आता हे शब्द समजले का अवघड आहेत? तू स्त्री नाही, तू मनुष्य नाही, असं सगळं सांगितलं आचार्यांनी. समजलं का नाही? मग हे शब्दाला धरून बसलो आपण, पण त्या शब्दाच्या पुढं जाऊन मी आहे का तसं बघितलं तर तो चंद्र दिसला. नाहीतर मग आपण पण असं पोटालाच धरून बसलोय. कोण कोण दिसलं? चंद्र, तारे, सूर्य सगळे दिसायला लागले, पण आत्माच दिसत नाही आपल्याला. मग तिथं त्यांना म्हणायचंय काय, इथं वाचते मी समजलं असं काय. देखो बेटा वह है चंदा मामा, अंगुली से दिखाती है, कहीं वह अंगुली ही चंदा नहीं बन गई, पर उस अंगुली के सहारे से उस सीधे मार्ग से निरखे तो चंदा दिख जाएगा. ऐसे ही किसी वस्तु के संबंध में कुछ भेद कथन से बताने की बात चल रही हो तो उस भेद में ही उलझ नहीं जाना, किंतु उस भेद को एक संकेत ही बनाकर वक्तव्य वस्तु की ओर दृष्टि करना. जैसे कभी आयुर्वेद की कक्षा के विद्यार्थियों को, छान उदाहरण दिले बरं का त्यांनी, हिमालय पर्वत पर भ्रमण का प्रोग्राम बने, उनके साथ उनका गुरु भी जाए बताने के लिए. म्हणजे गुरु आणि त्याचे सगळे शिष्य त्या पर्वतावर गेलेत. कुठं? ते एका क्लाससाठी म्हणून. वह एक बेत से बताता जाए, देखो यह अमुक रोग की जड़ी है, यह अमुक रोग की दवा है. म्हणजे ते काठी घेऊन तो काय करतोय, ते सगळी झाडं दाखवतोय त्या पर्वतावरची की हे झाड आहे, ते झाड आहे. आयुर्वेदाचा कोणी डॉक्टर असेल किंवा काय शिक्षक असेल तर तो विद्यार्थ्यांना तसं एकेका वृक्षाकडं काय म्हणायचं त्या पट्टीनी वगैरे दाखवतोय, त्या काठीनी की ते कुठलं वनस्पती आहे हे दाखवतोय तो. वह एक बेत से बताता जाए, देखो यह अमुक रोग की जड़ी है, यह अमुक रोग की जड़ी दवा है. म्हणजे सगळीकडे तो सपोर्ट करून दाखवतोय की ही याच्यासाठी वनस्पती वापरायची, ती त्या रोगाला वापरायची. आता त्या शिष्यांनी विद्यार्थ्यांनी कुठं बघायचं? काठीकडं का त्या वनस्पतीकडं? होय ना. यो मह गुरु बेत से, बेत म्हणजे ती छडी काठी काय असेल ती, उन सभी विद्यार्थियों को सभी दवाएं बताता जा रहा है. तो क्या कोई विद्यार्थी उस बेत को ही दवा मान लेगा? शायद हो भी कोई ऐसा भोंदू विद्यार्थी जो उस बेत को ही रोग की दवा जान जाए, तर तो किती चांगला डॉक्टर होणार, सगळ्यांना छडीच खाऊ घालणार. पर वहाँ सभी विद्यार्थी बराबर पहचान रहे हैं, जिस जड़ी पर बेत की छाया की झट विद्यार्थी पहचान गए कि यह अमुक रोग की औषधि है. तो जैसे उस बेत के द्वारा औषधि को बताया जा रहा है, ऐसे ही शब्दों के द्वारा वस्तु को बताया जा रहा है. पर शब्द ही वस्तू नहीं है. जीव म्हणल्यावर काय दिसलं सांगा? ज्ञान म्हणल्यावर काय दिसलं तुम्हाला? ज्ञान असं म्हणलं की ज्ञान व्हायला पाहिजे, त्याचं ज्ञान होतं ॲक्च्युली आपल्याला, पण आपण वाटतं त्या शब्द म्हणजे ज्ञान आहे. जसं साखर म्हणल्यावर काय दिसलं? काय दिसलं? साखर म्हणजे शब्द दिसले का ती वस्तू दिसली? वस्तू दिसली. मग तसं जीव म्हणल्यावर काय दिसलं? जला काना विलांटी व जीव. आत्मा म्हणल्यावर आत्मा, सगळे शब्द दिसले का? शब्दाकडेच बघतोय म्हणून तर आत्मानुभूती होत नाही. मग आत्मानुभूती किती सहज आहे. जे शब्द सांगितले तसा मी, एवढं जाणायचंय. किती वेळा सांगतात पंडितजी, आता सांगा पूजा करताना, मी शुद्ध आहे, मी निष्कर्म आहे, मी निरालंब आहे, मी एक आहे, मी सिद्ध आहे, सगळं सांगतात का नाही? अनुभूती किती आपल्याला पण पाठ झालेत सगळे शब्द आता का नाही आहेत पाठ? नुसतं शब्दात बसलोय आपण. तेच तर सांगायचंय की वाचक शब्दाला सोडा आणि त्याच्याद्वारे काय सांगायचंय ना. चिंच म्हटल्यावर काय दिसलं? तिथं तर आपण ते बघायचं सोडून फिलिंग पण सुरू झाली आपली तशी. मग तसं इथं आत्मा म्हटल्यावर फील करत नाही ना, हेच तर चुकीचं आहे. तुम्हाला आता पद्मा म्हटल्यावर फिलिंग झालं का नाही? कसं काय? तेच मी, हीच भाववास नाही ना. तर जीव म्हटल्यावर फील कुठं होते? का बरं? मी निर्जीवच आहे, कुठं जीव आहे, मी पुद्गलच आहे. अशीच आहे भाववासना आपली. त्यामुळं म्हणून तर सगळं संसार वाढायला आणि कष्ट वाढायला, आपलं दुःख वाढायला लागलंय. का संपत नाही एवढं करून सुद्धा सांगा आपलं दुःख? काय करत नाही आपण, दिवसभरात सगळं करतोय धर्म सोडून. मग काय व्हायचं?
मी करता एवढं जाण्याचं सोडून दिवसभरात सगळीकडे करत आहे आपण. काय करता जाणतो का स्वतःला आपण? मी जाणणार आहे ह्याचं किती वेळ वेदन असतं. तेवढं सोडतोय म्हणूनच दिवस रात्र तुम्हाला अजून करावंच लागणार. मग ते करत असताना सुद्धा मी करता एवढा विचार करा की बघा असं पुण्याचं उदय फिरत जाईल तुमच्या मागं आणि सगळे कष्ट नष्ट होतील. ते म्हणलं ना मुली होते आणि ते त्यांना धंद्यामध्ये नुकसान झालं. आणि मग मुनी नाही सॉरी एक व्यापारी होते आणि त्यांना धंद्यामध्ये नुकसान झालं आणि कुठून पण त्यांना आई येईना म्हटल्यावर त्यांचा विचार काय झाला, आता काय अर्थ नाही आहे जगण्यात, आपल्याकडनं कर्ज पण फेडलं जाणार नाही आहे, आपल्यात काय काय म्हणायचं धनाची वृद्धी होणार नाही आहे, कशाला जगायचं, असले भाव झाले. आणि ते मरायसाठी म्हणून जंगलाच्या दिशेने निघाले सगळं सोडून. आणि जंगलात गेल्यावर तिथं मुनींचा संघ होता आणि काय सांगतात म्हणून ऐकायला सहज बसला, उत्सुकता म्हणून. आणि ते ऐकल्यावर इतकं बरं वाटलं त्याला, इतकं सुंदर जीवन, त्यांची मुद्रा, त्यांची प्रसन्नता, इतकं इम्प्रेस्ड एकदम तो व्यापारी. आणि मग विचार विसरून गेला मरायचा, तिथंच राहिला. मग मुनींना त्यांनी सगळं सांगितली आपली व्यथा. मुनी म्हणाले की तू शिक किंवा तू काय त्याच्याबद्दल आता विचार करू नको आत्महत्येचा, कारण तो किती पापकारी आहे. कधीही जीवनामध्ये कोणीही आत्महत्या करायची नाही. कारण कालच आम्ही उदाहरण सांगितलं होतं, हे उदाहरण लक्षात ठेवा बरं का, मी आत्ता काय सांगायला लागले ते, की जर एका सुनबाईनी त्रास व्हायला लागलं होतं तिला सासरच्या लोकांचं, म्हणून ती जाऊन माहेरी राहिली. माहेरी पण त्या भाऊजाईबरोबर पटेना म्हटल्यावर कुठं जाणार आता, न सासर राहिलं न माहेर राहिलं. तिने विष पिलं आणि रस्त्यावर घरात कोणी नव्हतं त्यावेळेस विष पिलं मरायच्या उद्देशाने. आणि मग त्रास व्हायला लागल्यावर सहन होईना की डॉक्टरकडे जायचं म्हणून रात्रीच्या वेळेस एकटीच होती घरामध्ये. आणि मग नको ते सहन होईना, तिला फार काय आग व्हायला लागली आतमध्ये, पोटात शरीरात काय असं. आणि ते दाह इतका प्रचंड व्हायला लागला तिला म्हटल्यावर ती पळत सुटली डॉक्टरकडे म्हणून. आता काय वाचायची, पोचेपर्यंतच तिला अनेक वेळामध्ये उलट्या झाल्या आणि तिथंच ती गेली. म्हणजे आता मला सांगा, सासरच्यांचा त्रास व्हायला लागलं म्हणून तिने माहेरी आली, माहेरच्यांचा त्रास व्हायला लागलं म्हणून नरकात गेली. तिथं कोणाचा त्रास किती होणार हो? नरकात सगळे सुखी असणार की नाही, कोण नसणार तिथं. जाऊ नये, दीर नाही, सासू नाही, सासरे नाही, भाऊजे नाही, किती आनंदी जीवन आहे की नाही. म्हणजे इथलं तुम्हाला एवढंसं दुःख नाही सहन झालं तर किती वर्ष आयुष्य माहिती का नरकामध्ये. आता मिनिमम ते 10,000 तर आपल्याला मिळतच नाही. 10,000 कुठल्या तरी एखाद्या सामान्य काय म्हणायचं नको जाण्यासारखी पात्रता नसणारा जीव गेलाय तिथं आणि त्याला मिळणार. तर आता श्रेणिकाचं जीव म्हणलं ना 84,00,000 वर्षाचं आयुष्य मिळालंय क्षायिक सम्यक दृष्टी जीव असताना. मग त्याला इतकं मिळालंय, इतका श्रेष्ठ काय म्हणायचं क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त झालेलं असताना आपण तर किस झाडकी पत्ती, कमीत कमी 1,00,000 वर्ष तिथं त्याला राहावं लागणार नरकात. नरकात मॅक्झिमम आयुष्य असंख्यात वर्षाचं आहे. आणि तिथं आत्महत्या वगैरे प्रकार नसतो बरं का. किती वेळा आपण मरायचा प्रयत्न करा, विष खावा, मारून घ्या, लटकून घ्या, काहीही करा, तुकडे करून घ्या, परत जोडलं जाणार आणि नारकी येणारच परत सतवायला तुम्हाला. म्हणून कधी आपल्याला कधी भाव केले असतील ना पूर्वी, नको हे असलं आयुष्य मरायला बरं, मेलेलं बरं, लगेच पश्चाताप करायचं त्या परिणामांचं. मला असले भाव झाले, चुकलं, पुन्हा मला असे कधी भाव न होत. केलेले असतात कधी तर आपण काहीतरी त्रास झाल्यावर परिणाम असे, आणि ते त्याचे संस्कार परत येतात उदयाला. कधी असे आपण चुकून केले असतील भाव तर, किंवा आपल्या संगतीतले कोणी केले असतील इष्टांपैकी, शरीरात त्रास व्हायला आहे किंवा कोणी प्रतिकूल मनुष्याचा त्रास व्हायला आहे, परत वातावरणाचा त्रास, कसला पण त्रास असला तर असह्य झालं की लगेच असे विचार करतात. पण कधीही असे विचार करणं जिनधर्माच्या अपेक्षेने तर तो 7 भवात पुढं परत सांगितलं आत्महत्या करतो. म्हणून जाणार कुठं, इथं आत्महत्या करणार, नरकात जाणार, परत वर येणार, आत्महत्या करणार, नरकात जाणार. किती सोपं आहे. परत परत जायचं घरी, बॅक टू पॅव्हेलियन. म्हणजे नरकाचं दुःख तर भयंकर आहे. इथलं थोडंसं आयुष्य आपल्याला, इथलं थोडंसं दुःख सहन नाही झालं तर आपण लगेच असह्य वेदना केल्यासारखं पळायला लागतो त्या उदयापासून. पण तिथं म्हणलं कर्माचे उदय आहेत ना शेवटी तुमच्या जवळ आहेत, बाहेरच्या परिस्थितीत नाही आहेत. तुम्ही कुठेही गेला तरी बरोबर घेऊनच जाणार आहेत. इथं म्हणजे म्हणलं ती माशी असते ती तोंडात मल घेऊन जाते की तिथं फुलावर काय नाही मिळालं तर खायला, आणि तिथं जाऊन टेस्ट करताना काय म्हणती, तिथलं आणि इथलं काय वेगळं आहे.
मध तिला टेस्ट करायलाच मिळालं नाही, कारण तोंडात ते ऑलरेडी घास होता तिचा. मग तसंच आपण पण इथं राहावा, देवळात जावा, घरी जावा, नाहीतर कुठं संगतीत जावा, तरी सुद्धा परिणामात जर मलिनता असेल तर असलेच उदय भोगणार सगळीकडं. आणि हे उदय घेऊनच सगळीकडे फिरतो आपण. तुम्हाला वाटते की हे संयोग बदलला म्हणून उदय बदलतील. हां, त्यामुळं कुठेही गेला तरी ते उदय आपल्यालाच फेडावे लागणार आहेत, आपल्याबरोबरच आहेत. अजित काका काय म्हणले, कुठं गेलो तरी पण म्हणलं काय तिथं की त्यांनी विचारलं, मी एवढा धर्म करतोय तर मला असं उदय का आलं, पाय फ्रॅक्चर का झालं. म्हणले तिथं असताना परळीमध्ये काय नाही झालं होतं, इथं आल्यावर कसं काय झालं. म्हणजे तिथं अधर्मात होतो, संसारात होतो, नुसतं संसार आणि पाप आणि पुण्यात तिथंच अडकलो होतो. इथं येऊन तर दिवस रात्र पुण्य करतोय, धर्म करतोय, तरी पण का असं उदय आलं सांगा. का आलं, का आलं. तर तुमचे कर्म आहेत ना. हां, परळीत का असे ना, नाहीतर अकलूजमध्ये का असे ना, तिथं कर्म सोडून येत नसतो, कर्म बरोबरच घेऊन आलाय. त्यामुळं तिथं फेडायचं ते इथं फेडलात. फक्त ते कर्म आत्ता उदयाला यायचे होते. मग तुम्ही यावेळी परळीत असताना तरी सुद्धा तुम्हाला ते उदय आलेच असते. असं नाही आहे की तुम्ही धर्मक्षेत्रात आलाय म्हणून तुम्हाला उदय आलेत, असं नाही आहे. उलट धर्मक्षेत्रात आलो त्याचा फायदा काय, त्या कर्मांचं काय म्हणायचं इंटेन्सिटी कमी झाली असेल, थोडीशी फलदान शक्ती तुम्हाला कमी झाली, त्याच्यामुळं एवढंच त्या फ्रॅक्चरवर थांबलं. जसं पद्माबाईंचा हात पडल्यावर तुटलं नाही, कसलं मस्त त्यांचं उदय आहे माहिती का. इतकं जोरात पडल्या होत्या पण हात फिरला होता पूर्ण कोपऱ्यापासून. अनुभव आहे ना, विसरला का सगळं नाही ना. मग ते कशाचं उदय मिळालं सांगा. संक्रमण म्हणतात त्याला, संक्रमण. आपण केलेले पापाचा परिणाम काहीतरी म्हणून उदय आला, पण आत्ताच्या परिणामांनी, सेवेनी म्हणा किंवा हे सगळं आपलं शक्तीचा, धनाचा, मनाचा, तनाचा वापर सगळा धर्मासाठी जिथं करतोय तिथं ते नियमाने आपल्याला फळ देतं. म्हणजे खूप मोठा उदय यायचा होता, तो किती थोडक्यात गेला. 15 दिवसात अशा बऱ्या झाल्या. कोण 1.5 महिन्याशिवाय उठत नसतो हाडाचा रोगी झालेला. मग कसं काय झालं असं, सगळे अचाट आमच्या सगळ्यांची पण विल बरोबर का, लवकर पद्मा बरे व्हावे म्हणून. जाऊ दे, मी काय गोष्ट सांगत होते. नाही, तो मनुष्य गेला ना, आणि त्यावेळेस त्या ह्यांनी सांगितलं गुरूंनी काय, म्हणजे त्या मुनींनी, की तू ते आत्महत्येचे विचार सोड, ते करणं बरोबर नाही आहे. आणि मग तिथं राहिला, शिकला, आणि त्याला इतकं काय म्हणायचं खरं ज्ञान जागृत झालं, भावलिंगी झाला आणि दीक्षा घेऊन मुनी झाला. कोण, एक व्यापारी जो की कर्जबाजारी होता, आणि तो आत्महत्येच्या परिणामाने गेला, आणि त्याचं संक्रमण कसं झालं, परिणामांचं सानिध्य असं मिळालं की परिणाम बदलले आणि मुनी झाला. आता सांगा त्याच्या डोक्यात किती विकल्प असणार आहेत. म्हणजे पैसे द्यायचे राहिले होते, ते व्यापारी ओरडत असणार, काही विकल्प नाहीत. मग त्यांनी केलेलं चुकीचं आहे का बरोबर आहे. ते ओरडणार किती, तो वाया सगळ्याचे पैसे घेऊन बुडवायचं आणि मुनी व्हायचं, बरोबर आहे का असलं. मग त्याची भावना ही नव्हती की त्यांचं टाळण्यासाठी मुनी व्हावं. त्याचे परिणाम काय होते, वैराग्य झालं होतं आणि ज्ञान झाल्यावर मुनी झाला होता तो. त्यामुळं त्याचं करणं चुकीचं नव्हतं. आणि त्या आता सम्यक्त्व बरोबर संयम आणि वितरागता ह्याचं परिणाम काय झालं की त्याच्या ज्ञानामध्ये, चर्येमध्ये अशी वृद्धी होत गेली हळूहळू. आणि मग एक दिवस सांगितलं की ते मुनी एका जंगलामध्ये कुठं असं ध्यानस्थ बसले होते, आणि त्यांचं खरंच एकदम निर्मळ आयुष्य सुरू झालं होतं. असं काही त्यांचं मागचं कोणी वैरी राहिला नव्हता ज्ञानामध्ये, कोणी त्यांच्याविषयी त्यांच्या मनात कोणाच्या विषयी द्वेष वगैरे किंवा काहीतरी भय म्हणा असं काही राहिलं नव्हतं. असे ते वितरागी संत झाले होते. आणि मग ते तिथं बसले असताना जंगलामध्ये ध्यानासाठी, तर तिथं त्याच जंगलातून तो व्यापारी निघाला होता ज्यांचे की ह्यांनी पैसे घेतले होते. आणि त्यांनी चेहरा बघितला की ओळखलं की हाच तो आहे की ज्यांनी माझे पैसे बुडवले. मग तिथं तो समोर उभारून ओरडू लागला. मुनी तर ध्यान करायला लागले, पण हा ओरडायला लागलाय माझे पैसे द्या. माझं पैसे घेऊन तुम्ही असं काहीतरी वेश करून बसता का, उगी ढोंग करताय मला माहित आहे. तर तो खूप बोलला, अपशब्द बोलला, शिव्या दिल्या. सगळं झाल्यावर म्हणाला मी आत्ता इथून चाललोय, उद्या मला याच वेळी मी इथं येणार, मला सगळे पैसे परत पाहिजे. आणि मग असं इतकं ओरडाआरडी करून झाल्यावर काय झालं, तो निघून गेला. पण मुनींनी ध्यान सोडलं नाही, उपसर्ग समजून. आणि त्याच वेळी एक सांगितलं, आता मुनी कुठून आणणार पैसे आणि कसं देणार त्याला.
आणि देण्याचे भाव तर होणार का त्यांना मुनींना? भाव झाले ना तरी सुद्धा मुनित्व नष्ट झालं. देण्याचे भाव झाले तरी किंवा त्या आलेल्या माणसांनी जे काय अपशब्द बोलले त्याच्याविषयी जर विकल्प झाले तरी, किंवा त्याला संबोधन करावं की तू असं करू नको, माझ्याकडनं मागू नको, असे भाव झाले तरी सुद्धा मुनित्व नष्ट झालं असतं. संबोधन असं करतील कदाचित कोणी की धर्मामध्ये स्थिर करण्यासाठी, पण असं नाही की तू माझ्याकडे मागू नको, आता माझ्याकडे नाही आहे, मी मुनी आहे, असे भाव झाले तरी सुद्धा मुनित्व नष्ट होतं. आणि मग त्यांनी काय केलं, ते तर असे ध्यानस्थ बसले होते आणि हा बडबड बडबड करून निघून गेला व्यापारी. आणि त्यावेळेस एक विद्याधराचं विमान वरून चाललं होतं. आणि भावलिंगी संत जिथं असतात ना त्यांच्या डोक्यावरून विमान जात नसतं, थांबतं विमान. म्हणून आपण पण कुठं जिनवाणी ठेवली असेल त्याच्यावरून वगैरे चालायचं नाही. मुनी गुरु बसले त्यांच्यावरून वगैरे तिथे झोपलं चाललं असं करायचं नाही, जेवढं शक्य आहे तेवढं तरी. किंवा देव आहे तिथं पण जिथं खाली देव असतील त्याच्यावरून जायला नको आहे आपण. मग तसं इथं सांगितलं की त्या विद्याधरांचं विमान अडलं कारण मुनी होते खाली. मग त्यांना कळलं की इथं कोणीतरी भावलिंगी संत आहेत. पण हे सगळा प्रकार बघितल्यावर त्या विद्याधराला त्याला टेन्शन. आणि तो काय म्हणाला, कदाचित हा व्यापारी उद्या धर्मावर ब्लेम करेल, धर्माला आळ लावेल, धर्मावर आरोप करेल की कोणीतरी असं कर्ज चुकवण्यासाठी किंवा पळवाट काढण्यासाठी म्हणून मुनी होतात, जैन लोकांमध्ये असे असतात, असं कुठंतरी जाऊन तो निंदा करू नये या विकल्पाने. हे तर खरे भावलिंगी संत आहेत, त्यांना तर इतका किंचित सुद्धा विकल्प नाही आहे, भय नाही आहे किंवा त्याचं काय करावं आणावं द्यावं काहीच नाही त्यांच्या डोक्यामध्ये आत्ता. मग इतकी चांगली चर्या असताना यांना हा आळ लागू नये म्हणून काय झालं, त्यांनी बघितलं हे प्रसंग. दुसऱ्या दिवशी तो व्यापारी आला आणि येऊन मुनींच्या समोर उभारला. तर त्याला असं काहीतरी दृश्य दिसलं की अचाट पडला. तो काय झालं होतं, तो जो विद्याधर वरून चालला होता ना त्यांनी त्या मुनींच्या बाजूला अशी रत्नराशी गोळा केली होती. विद्याधर शेवटी सांगितलं त्याच्याकडे भरपूर असणार, तर त्यांनी इतके रत्न मांडून ठेवले होते बाजूला, असा डोंगर करून ठेवला होता मुनींच्या बाजूला. मुनींनी सांगितलं होतं, मग त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं, मग त्याला कुठून मिळालं व्यापाऱ्याला? म्हणजे इथं सांगितलं कसं संक्रमण झालं मला हेच सांगायचं होतं. ते मुनी होते आणि मुनींना धन कुठून मिळणार नव्हतं. आणि धर्माच्या निमित्तामध्ये सुखच मिळायला पाहिजे, दुःख कधीच मिळत नसतं कुठलाही जीव असू दे. मग मी धर्म करतोय तर मला फळ काय मिळणार, सुख मिळणार. आणि माझ्या संपर्कात आलेल्यांना दुःख मिळणार का? मी धर्म करतोय तर नियमाने त्याचं फळ मला सुद्धा सुख आहे आणि कोणी माझ्या संपर्कात येईल तर त्याला सुद्धा कधी त्याचं दुःख होणार नाही. आणि म्हणून सांगितलं त्या व्यापाऱ्याला सुद्धा धनलाभ झाला. पण आता त्याचे ते बघितल्यावर चाट पडला. तो म्हणला इतकं सगळं कसं काय, आणि मी किती बोललो यांना. आता त्याला पश्चाताप होऊ लागला, हे खरंच काहीतरी ग्रेट झालेत, काहीतरी एक खरे संत झालेत असं दिसतंय, असं त्याला तिथं पश्चाताप होऊ लागला. आणि त्यांनी रत्नराशी हात सुद्धा लावली नाही. त्यांनी म्हणला ही सगळी राशी माझ्याकडून दान. कसं काय असे भाव झाले? आता सांगा, कर्ज फेडलं का नाही फेडलं? फेडायसाठी म्हणून जर ते गेले असते तर बरं मी फेडून येतो आणि मग दीक्षा घेतो, किंवा मग तो आता दीक्षा घेतलोय मी आलाय मागतोय तर कोणाला तरी सांगतो द्यायला त्याला पैसे, हे जरी भाव आले असते तरी सुद्धा मुनित्वच राहिलं नसतं. आणि हे आशा पुण्याचा उदय झाला नसता. कारण परिणामात विचलितता झाली की म्हणून आपल्या परिणामांनी धर्म करा, क्रियेने शरीराने नाही. मग तिथं करायला पाहिजे बरं का, क्रियेने पण करायला पाहिजे, सोडायचं नाही आहे ते. पण तिथं सांगितलं तेवढ्या निमित्तात परिणाम विशुद्ध होतात म्हणून करायला पाहिजे ते. मग जितकं परिणामात शक्ती असती ना तेवढं अधिक पुण्य संचय होतो. बघा तुम्हाला प्रॅक्टिकल मिळणार आहे उदाहरण. जेव्हा तुम्ही आता सेवा करताय ना त्या परिणामात इतकी निर्मळता, इतकी भक्ती असावी, इतकं काय म्हणायचं, एक आपले भाव पूर्ण करायची ती सेवा, जे पण काय करता त्याच्यामध्ये त्याचं फळ आपल्याला भविष्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट मिळणार. रत्नराशी मिळणार तुमच्या घराच्या बाहेर पण. म्हणजे वरून येऊन ते देव 13 करोड रत्नांची वृष्टी करतात माहिती का, जर पुण्याचा असा उदय आला तर. फक्त ते सगळं आपल्या परिणामांवर अवलंबून आहे. कशासाठी ऐकलो, कशासाठी ऐकलो गोष्ट?
शब्दात अडकताय तुम्ही. आत्मा म्हटल्यावर आपल्याला तो वाच्य, ती वस्तू दिसायला पाहिजे, तर खरं ज्ञान झालं. म्हणून शास्त्र अध्ययन करा ना थोडंसं, तेवढं सोडून सगळं करताय तुम्ही, काय उपयोग आहे? किती ज्ञान झालं सांगा आपल्याला. ठीक आहे, सगळी सेवा करताय, नाही म्हणत नाही आम्ही तुम्हाला, छान करताय, पण त्याच्यामध्ये थोडा वेळ स्वाध्याय, थोडा वेळ ध्यान नको का? थोडा वेळ जेवायला काढतो का नाही? थोडा वेळ झोपतो का नाही? मग हा वेळ का नाही काढायचा? ह्याच्याने कल्याण होणार आहे का? कल्याण होणार आहे, होणार आहे ना. शास्त्राच्या समोर खोटं बोलायचं नाही. आता बोललाय तर आजपासून रोज स्वाध्याय करायचं, 10 मिनिटं करा, लय वेळ नाही तर नाही. वाचन करा, काय त्याच्यात अडलं विचारा, परत त्याच्यावर चिंतन करा, ध्यान करा, 5-10 मिनिटं का असेना, त्याचं आपल्याला फायदा होणार. आपलं ज्ञान शांत राहतं, माहिती का? कोणी सतवत आहे असं वाटलं ना आपल्याला, लगेच तिथं एक भेदविज्ञान होतं, कोण आहे तो सतवणारा? मीच माझं भोगतोय, कोणी मला सतवू शकत नाही, मग मी माझ्या ज्ञानाने आनंदी राहायचं बस. बघा की ते सतवणारा सहज निघून जातो, त्याचे परिणाम बदलतात, त्या व्यापाराचे बदलले तसे. मग आपले उदय का नाही बदलणार? बदलू शकतात, तशी शक्ती तुमच्या परिणामात आहे, फक्त तुम्ही जाणा तर बदलणार. जैसे किसी से कहा जाए कि देखो तुम आत्मा को जानो, तो क्या इसका यह अर्थ है कि बड़ा आ, आधा त और बड़ा माँ, इन शब्दों को जानो, आत्मा म्हणजे, इन शब्दों पर ही दृष्टि न दो. क्या कहा गया था इस बात को समझ लो. जो एक निरंतर जाननहार शाश्वत ज्ञानमय पदार्थ है, उसके स्वरूप की जाप और भावना के लिए कहा गया है. शब्द तो एक सहारे है, काम तो अंतः करने का है. काम आत करायचं आहे, शब्दामध्ये काम करायचं नाही. म्हणून जाणण्याचा असा प्रयत्न करा की जिथं आपल्याला आपली वस्तू दिसायला पाहिजे. तर एक ते शेवटचं वाक्य राहिलेलं तेवढं वाचू. अत्र सूत्रे यद एव जीवेन सह अभिन्न व्यपदेशम, अभिन्न संस्थानम, अभिन्न संख्यम, अभिन्न विषय लब्ध वृत्तिकम च ज्ञानम तज्जीवम ज्ञानिनं करोति. यस्य एव अलाभात अनादिकालं नरनारकादिगतिषु भ्रमितः अयं जीवः, यद एव मोक्षवृक्षस्य बीजभूतं यस्य एव भावनाबलात् अक्रम समाक्रांतः समस्त द्रव्यक्षेत्र कालभावजातं तस्य एव फलभूतं सकल विमल केवल ज्ञानं जायते. तद एव निर्विकार स्वसंवेदन ज्ञानं भावनीयं ज्ञानीभिः इति अभिप्रायः. लिहायला दमले नाहीत आचार्य, आपण वाचायला दमायला लागलोय. काय अर्थ सांगितला? यहाँ गाथा सूत्र में जिस ज्ञान का जीव के साथ ही अभिन्न व्यपदेश, अभिन्न संस्थान, अभिन्न संख्या और अभिन्न विषय में लब्ध वृत्तिक स्थिती है, वही ज्ञान जीव को ज्ञानी करता है. थोडक्यात काय सांगायचं आहे? ज्ञानाने जीव ज्ञानी आहे. काय ज्ञानी? हॅलो, ज्ञानी. ज्ञानामुळे जीव ज्ञानी आहे असं म्हणतो. त्यावेळेस इथं अभिन्नता आहे. भलेही ज्ञान वेगळं काढून दाखवायला लागले, ज्ञानाने जीव ज्ञानी आहे, तरी सुद्धा ज्ञान आणि जीव भिन्न नाही आहेत, अभिन्न आहेत. हाँ, जीवाचा गुण आहे. जिस ज्ञान की अप्राप्ति से ही अनादिकाल से नर नारकादि गतियों में भ्रमण करता हुआ यह जीव. आता यह जीव म्हणताना कुठला तरी XYZ म्हणू नका. मी, ज्याला ज्ञान समजलं नाही आहे आजपर्यंत असा तो मी काय केलंय? अनादिकाळापासून कुठं कुठं फिरून आलाय? फॉरेनला, काय ते तुमचं रशिया, युक्रेन, कुठं जाऊन आलाय का नाही? सगळीकडे चीन, मग सगळीकडे जाऊन आलोय. मध्ये एक परवा काहीतरी असंच व्हिडिओ आला होता बरं का. कुठल्या तरी एका सीख असते ना, सीख, त्या व्यापारीला असं ऑफर मिळाली होती. काय म्हटलं ते, बिझनेसमधून तुम्हाला ऑफर मिळाली फॉरेन टूरची. मग त्याला लय आनंद झाला. दोघांना 3 दिवस 3 नाईट असं काहीतरी मिळाली. मग ते लय आनंद झाला. त्यांनी विचारलं काय डेस्टिनेशन आहे, कुठं जायचं? त्यांनी म्हटलं युक्रेनला. म्हटलं मला नको. मग तसं तुम्हाला नर नारकादी गतीमध्ये जायचं परमिट मिळालंय, काय म्हणायचं, ऑफर मिळाली आहे. कोण कोण जाणार? अनादिकाळापासून अनेक वेळा जाऊन आलोय. जिस ज्ञान की अप्राप्ति से ही अनादिकाल से नर नारकादि गतियों में भ्रमण करता हुआ यह जीव, और जो सगळीकडे मी असं म्हणा, मी जीव, और जो मोक्ष रूपी वृक्ष का बीजभूत है,
जिसकी ही भावना के बल से अक्रम को प्राप्त होकर एक साथ ही समस्त द्रव्य क्षेत्र काल भाव से उत्पन्न हुआ, उसके फलभूत सकल विमल केवल ज्ञान उत्पन्न हो जाता है। वह निर्विकार स्वसंवेदन ज्ञान ही ज्ञानियों के द्वारा भावनीय है, ऐसा अभिप्राय है। काय कळलं? असं ते ज्ञान आहे की त्या ज्ञानाची शक्ती इतकी आहे की सगळ्या द्रव्य गुण पर्यायाला, सगळ्या द्रव्य क्षेत्र काळ भावाला युगपत जाणेल अशा ज्ञानाला जो विषय करून जाणतो तो ज्ञानी आहे. कळलं म्हणा? नाही म्हणा? तुमची शक्ती किती आहे सांगा? मी एका वेळी 4 साड्या लिहू शकतो. ही शरीराची शक्ती झाली. एका वेळी किती पाठ करू शकता सांगा? काही पाठ करू शकत नाही असं आपण म्हणतो लगेच. तर ही ज्ञानाला आपण न जाणल्याचं फळ आहे. ज्ञानात शक्ती किती आहे? ध्यान कराल तर सगळं विश्व एका वेळी जाणू शकतो आपण. आत्ता इथं बसून घरात काय चालू आहे जाणू शकता का नाही? पोरं कुठं तर उन्हाळक्या करायलेत, काहीतरी उघडं ठेवलेत, बंद केलेत, किंवा ते बंद करायचं होतं, चालू सांगायचं होतं, काहीतरी हे विकल्प करतोच ना जाणायचे. तसं म्हणलं की इथं बसून फक्त ध्यान केलं तर असं ज्ञान आरशासारखं स्वच्छ होत जातं आणि त्या ज्ञानामध्ये सगळं सगळं झळकत जातं. मग काय काय बघायचं तुम्हाला? लगेच ज्ञान स्वच्छ व्हायला लागल्यावर आपल्याला भविष्य बघायचं असतं. माझ्या भविष्यात काय आहे, माझ्या पोरांचं कसं होणार, माझ्या संसाराचं कसं होणार. मग एवढंसं तुटपून जर ज्ञान झालं आपलं, जे की आपल्यापर्यंतच विचार करतो, त्या ज्ञानाची शक्ती इतकी आहे की सगळा संसार झळकणार आहे, सगळ्या विश्व झळकणार आहे ज्ञानामध्ये. मासली नको झालाय आपल्याला. आपल्याला फक्त माझं पोटापुरतं झालं बस, कशाला दुसऱ्याचं बघायचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःहून त्या ज्ञानाला संकुचित करताय आणि त्याच्यात आनंद मानताय. मग उलट म्हणलं की दृष्टी पसरवा जरासं. आपल्याच घरापुरता विचार करताय, आपल्याच लोकापुरता, तर सोडा ते विचार. म्हणून म्हटलं नाही तर जेव्हा राहायला आलो ना आम्हाच्या जवळ आम्ही, त्यावेळेस आम्हाच्या जवळ यायच्या आधी आम्हाला फक्त आमचंच घर परिचित की लय तर आपले रिलेटिव्ज एवढंच, आणि त्यांचं सगळं सुख दुःख सगळं माहिती आहे. इथं आल्यावर काय झालं की सगळ्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात ना, कोण ना कोण त्यांचे काय सोल्युशन्स पाहिजे असतात, काहीतरी प्रतिक्रमण पाहिजे असतं. आता हे बघितल्यावर वाटलं किती भयंकर खरं सगळ्याचं आयुष्य. आपल्याला वाटतं माझं दुःख किती मोठं, आपल्या घरात किती त्रास आहे असं वाटत होतं. पण इथं त्या सगळ्यांचं बघितल्यावर असं वाटतं की म्हणजे एक दृष्टिकोन कसं पसरला. आता विचारच येत नाही घरचे काय की आपल्या घरात किती दुःख आहे आणि कसलं काय दुःख आहे. इतक्या सगळ्यांचं बघितल्यावर म्हणून म्हणलं की ते केवली भगवान असे स्थिर झालेत ना की सगळ्याचं बघून आता स्वतः ज्ञानी झालेत आणि ते दिसतंय त्यांच्या ज्ञानात. तिकडं बघायची पण त्यांना गरज नाही आहे. आणि मग ते बघितल्यावर तिथं त्यांना सुखी आहेत का दुःखी आहेत? तुम्ही काय करता? तुमचं फक्त तुमचा विचार करताय ना, म्हणून तुम्ही दुःखी आहे. असं सगळ्याच्या बद्दल विचार केल्यावर मी किती सुखी आहे असं वाटत उलटं आपल्याला. एखादा अपंग आहे, रोगी आहे, कोणतरी तळमळायला लागलाय, मरायच्या ठिकाणी टेकलेला आहे असा जीव, त्याचं दुःख बघितल्यावर आपल्या समोर आपलं दुःख किती वाटणार. त्यामुळं आपली दृष्टी पसरवा तर सगळं विश्व उलटं आपल्यापेक्षा भयानक संकटात आहे असं वाटेल आणि त्या मानाने आपण किती सुखी आहे. मग ज्ञानात ही शक्ती आहे की जी आपल्याला सुखी बनवेल आणि मग युगपत आपल्याला सगळं एका वेळी जाणून देणार अशी शक्ती ज्ञानामध्ये आहे. तर त्या ज्ञानाला जो जाणतो तो ज्ञानी आहे. एवढं सांगितलंय. समजलं म्हणा? नाही म्हणला तर अजून 1 तास प्रवचन सांगणार. फक्त मी ज्ञानी आहे एवढं तर समजलं का नाही? मग त्या ज्ञानाला जाणा तर आपण सुखी होणार. आता 1 मिनिट जाणा, त्याशिवाय हलू नका. ओम जाणा. हा मी शुद्ध आत्मा अनंत ज्ञानाचा धनी आहे, अनंत सुखी आहे. मी म्हणजे हे शरीर नाहीच भावभासना करा. मी म्हणजे स्त्री नाहीच जीव आहे. ज्ञान आदी अनंत गुणमय आहे. चैतन्य स्वरूपोऽहम्
ज्ञायक स्वरूपोऽहम्। ओम विसर्जन। नमो अरिहंताणं नमो